मिनिटात 30 बातम्या. पॉवर्ड बाय बाबा जाधव मसाले, खजिना मराठी चवीचा. अस्सल खा, अस्सल रहा. ते जळलेलं घड्याळ पडलेलं तिथं मी बघितलं. आमदार रोहित पवार यांची उद्या होणारी पत्रकार परिषद रद्द झाली. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत रोहित पवार माहिती देणार होते. कधी बैठका झाल्या, बैठकीत कोण होते, तसंच विलिनीकरणासंदर्भात अजितदादांची काय भूमिका होती, बैठकीत काय चर्चा झाली याबाबत रोहित पवार खुलासे करणार होते. कोकण रेल्वेनं विशेष रेल्वे गाड्यांच्या फेऱ्यात वाढ केली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अंगणवाडी यात्रेला वाढती गर्दी लक्षात घेऊन गाड्यांच्या फेऱ्यात वाढ केली आहे. प्रवाशांकडून मिळालेली उत्स्फूर्त प्रतिसाद आणि तिकीट आरक्षणावरील ताण पाहता पूर्वी सुरू असलेल्या गाड्यांच्या अतिरिक्त फेऱ्या जाहीर करण्यात आल्या. महाराष्ट्र पुणे मंडळाकडून येत्या मार्चमध्ये 3,000 परवडणाऱ्या घरांच्या विक्रीसाठी लॉटरी काढण्यात येणार आहे. पुणे मंडळाचे सभापती शिवाजीराव आढळराव पाटील यांनी ही घोषणा केली. गेल्या 2.5 वर्षात पुणे मंडळानं काढलेली 7वी लॉटरी असून मोठ्या प्रमाणात परवडणारी घरं उपलब्ध करून दिली जातात. रायगडच्या उमरठ इथं नरवीर तानाजी मालुसरे यांची 356वी पुण्यतिथी पार पडली. मंत्री भरत गोगावले, शासकीय अधिकाऱ्यांनी नरवीरांच्या समाधीला पुष्पहार अर्पण करत आदरांजली वाहिली. T20 विश्वचषक स्पर्धेत भारताची लढत उद्या नामिबियाशी होणार आहे. मात्र तत्पूर्वी भारतीय संघाच्या गोटात चिंतेचं वातावरण निर्माण झालंय. संघाचा तडाखेबंद सलामीवीर अभिषेक शर्माला ताप आल्यामुळे उद्याच्या लढतीला तो मुकण्याची शक्यता वर्तवली जाते. सध्या BCCIचे मेडिकल टीम त्यांच्या तब्येतीवर लक्ष ठेवून आहे. T20 विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंड संघाला मोठा धक्का बसलाय. संघाचा मधल्या फळीतला भरवशाचा फलंदाज मायकल ब्रेसवेल डाव्या पायाच्या पोटऱ्यांना झालेल्या दुखापतीमुळे संपूर्ण स्पर्धेत बाहेर पडलाय. ब्रेसवेल स्पर्धेतून बाहेर पडल्यामुळे न्यूझीलंडच्या गोटात चिंतेचं वातावरण निर्माण झालंय. T20 विश्वचषक स्पर्धेचे यजमान असलेल्या श्रीलंकेला मोठा धक्का बसलाय. संघाचा फिरकीपटू वनिंदू हसरंगा दुखापतीमुळे T20 विश्वचषक स्पर्धेतून बाहेर पडलाय. हसरंगा स्पर्धेतून बाहेर पडणं हा श्रीलंकेसाठी मोठा धक्का मानला जातो. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी 2026 आणि 27 या वर्षाच्या अर्थसंकल्पाची सविस्तर माहिती दिली. राज्याचा हा अर्थसंकल्प 9 वर्षात 3 पटीनं वाढला असून 9 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त अर्थसंकल्प सादर करण्यात आला. सुरक्षित महिला, सक्षम तरुण, आनंदी शेतकरी आणि प्रत्येक हातासाठी काम तांत्रिक गुंतवणुकीद्वारे आधारित आहे. केंद्र सरकारनं राष्ट्रीय गीत वंदे मातरम बद्दल नवे निर्देश जारी केलेत. गृह मंत्रालयानं जाहीर केलेल्या नव्या नियमावलीनुसार आता सरकारी कार्यक्रम, सरकारी शाळांमधील समारंभ आणि इतर औपचारिक कार्यक्रमांमध्ये वंदे मातरम गीत वाजवणं अनिवार्य असणार आहे. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी अमेरिका भारत व्यापार कराराबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर गंभीर आरोप केलेत. करार भारताच्या अमेरिकेसमोरील शरण जाण्याचे प्रतिनिधित्व करतो. कोणताही पंतप्रधान असा करार करू शकत नाही. पंतप्रधानांनी शेतकऱ्यांच्या उद्ध्वस्त होण्याचा मार्ग मोकळा केला असा आरोप गांधींनी मोदींवर केला. लोकसभेत सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय चर्चेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी सहभागी झाले. यावेळी गांधींनी भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार करारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तसंच केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनीही देश विकला असा आरोप राहुल गांधींनी केला.